मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव काय राहतील आणि आम्ही थांबायचं की विकायचं? याचं कारण एप्रिलच्या सुरुवातीला थोडीशी वाढ, नंतर दबाव, नंतर पुन्हा शेवटी पुन्हा बाजारभाव स्थिरावून थोडे थोडे वाढायला लागलेले आहेत. असं चित्र असताना आता परत तोच प्रश्न शेतकऱ्यांना काळजी लावतोय हे, आणि त्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिन 2026. महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा. जय महाराष्ट्र. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये रीलमध्ये अगदी थोडक्यात बघितलं होतं की मे महिन्यात काय बाजारभाव राहू शकतील, स्थिर राहू शकतील की कुठे वाढ होऊ शकते, या सगळ्या याच्यामध्ये, आणि कुठले घटक त्याला परिणाम करतील. पण हे इतकं कमी होतं आणि इतकी त्रोटक माहिती त्या रीलमध्ये होती की वेळेच्या मर्यादा पाळून आपल्याला ती सांगावी लागली आणि ती वाढवता येईना. अशा स्थितीमध्ये काल आपण सविस्तर व्हिडिओ अगदी जिल्हावार आकड्यांचं, म्हणजे नाशिक जिल्ह्यात काय आकडा राहील, किती रुपयांनी दर वाढू शकतात किंवा स्थिर राहू शकतात, अहिल्यानगरमध्ये काय राहील, याचा व्हिडिओ आपण सायंकाळी कबूल केल्याप्रमाणे केला होता. तो तुम्ही मेंबरशिप घेऊन किंवा जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. तरी पण मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की ज्यांची मेंबरशिप नाही आणि ज्यांना एक ढोबळ अंदाज पाहिजे असेल तोही आपण बघूया. त्याच याच्यातनं हे आपण बघणार आहोत. आता 3 घटक परिणाम करणारे आहे. एक पहिले नाफेड NCCFची खरेदी, म्हणजे सरकारी कांदा खरेदी, जसं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं. दुसरं आहे युद्धाची स्थिती जी आहे आखाती देशामध्ये ती बदलली आणि निर्यातीला, म्हणजे पूर्व आशियातली निर्यात सुरू आहे, लक्षात घ्या. पश्चिम आशियातली जी निर्यात आहे त्याची परिस्थिती जर बदलली तर आणि आणखी वाढली तर ते परिणामकारक ठरतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो खराब झालेला कांदा होता तो अनेकांचा संपला आहे. अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत की कांदा खराब आहे, अजूनही माल खराब येतोय, काही ठिकाणी कांदा लीक होणं, त्याच्यातनं पाणी येणं किंवा तो साठवणुकीला न राहणं, न टिकणं, अशा तक्रारी आहेत. तर तो कांदा समजा निघून गेला आणि जो चांगल्या दराचा, चांगल्या क्वालिटीचा, निर्यात क्षमतेचा कांदा आहे, साठवणुकीचा कांदा आहे, तो बाजारात जेव्हा येईल त्याचाही परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होईल. पुढे जाण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट क्लिअर करतो. कांद्याचे बाजारभाव वाढतील, पण कुठल्या कांद्याला दर मिळतील? ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज आणि त्याच्यापेक्षा जो पावसाने खराब झालेला कांदा आहे त्याला दर मिळत नाही आहे आणि पुढे मिळण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीला स्पष्ट सांगतो, व्यापाऱ्यांच्या हवाल्यानं, जे अनुभवी शेतकरी त्यांच्या हवाल्यानं आणि जे याच्यातले तज्ज्ञ आहे त्यांच्या हवाल्यानं, की बिलो ॲव्हरेज कांदा तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असेल तर तो विकून टाकलेला बरा. आपण ते पुढे बघणारच आहोत विकायचे की नाही. तर विकून टाकण्याची स्थिती आहे. ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज कांदा ठेवण्याची स्थिती नाही, कारण उन्हाची परिस्थिती बदलते आहे. पावसाने केलेला तो कांदा खराब आहे, तो पण टिकणार नाही आहे. जे चांगल्या क्वालिटीचा, जो व्यवस्थित टिकेल साठवणुकीमध्ये अगदी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत, त्या कांद्याचे मात्र भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही तो साठवला असेल किंवा साठवला नसेल, बाजूला केला असेल तरी त्याचे भाव चांगले मिळणार आहे. फक्त त्याची टिकवण क्षमता चांगली असायला पाहिजे. आता पुढे जाऊया. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर या सगळ्या प्रमुख भागांमध्ये काय ट्रेंड असतील ते आपण समजून घेऊया. पुढे जाण्यापूर्वी जे चॅनलला नवीन आहे ते तातडीनं लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. मी काही मुद्दे माझ्यासमोर लॅपटॉपवर काढून ठेवले, मी तुम्हाला वाचून दाखवत असतो, काही असेल तर समजूनही सांगतो. आता पहिली गोष्ट, मे महिन्याचा बाजारभावाचा ट्रेंड कसा राहील? मेच्या सुरुवातीला एप्रिलचा प्रभाव दिसेल. म्हणजे उद्या, आजची तर सुट्टी आहे अनेक ठिकाणी, बहुतेक बाजार समित्या बंद आहे. आणि मध्य प्रदेशचे, उत्तर प्रदेशचे काही बाजारभाव आपण टाकले. व्हॉट्सअप चॅनलला पहिल्या कमेंटमध्ये लिंक आहे, त्या चॅनलला जॉईन करून तुम्ही ते बघू शकता किंवा बघितले असतील. तर हा एप्रिलचा जो दबाव आहे बाजारभावाचा, काही ठिकाणी वाढत आहेत. लासलगाव, पिंपळगावला भाव सुधारले आहेत, काही ठिकाणी भाव सुधारल्याच्या गोष्टी आहेत. पण हा दबाव सुरुवातीला कायम राहील. म्हणजे काय की बाजारभाव अचानक उसळी घेणार नाहीत, घसरणारही नाही, पण जे आहे तीच परिस्थिती पुढे चालू राहील. ठीक आहे. आता या सगळ्या याच्यातनं मागणी मर्यादित, उन्हाचा ताप, हा सगळा भाग असेल. पण जसं आपण दुसऱ्या आठवड्यात जाऊ
नाफेडच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की 6 मेपर्यंत 4 मेपर्यंत म्हणजे त्यांना सोमवारपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्या काही सहकारी विकास सोसायट्या किंवा NCCF असेल तर FPO आहे यांची निवड प्रक्रिया त्यासाठीची अर्ज प्रक्रिया 4 तारखेला पूर्ण होईल आणि 6 मेपासून त्यांची निवड प्रक्रिया सुरू होईल. तसं जर झालं तर इथे बाजाराला मजबूत आधार मिळू शकतो आणि साधारण 150 ते 200 रुपयांची वाढ संभावित आहे. तिसऱ्या आठवड्यानंतर त्यातही निर्यातीला बळकटी मिळाली. सध्या होर्मुज आणि त्याचे बरेच प्रकरणं आहे, तिथं शांतता दिसते आहे, मध्येच ते काहीतरी चालू आहे, पण तिथंही जर निर्यातीला बळकटी मिळाली तर बाजारात बदल होऊ शकतो. आणि एक महत्त्वाचं आहे, व्यापाऱ्यांनी निर्यातदारांनी सांगितलं की पश्चिम बंगालचा सुखसागर कांदा संपतो आहे, राजस्थानचा कांदा संपतो आहे. या सगळ्या याच्यातनं एल निनोचा पण काही गोष्टी आहेत, दुष्काळाचं सावट आहे येणाऱ्या काळामध्ये. यातनं व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे की चांगला कांदा मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला व्यवसाय करायचा कसा. त्यामुळे चांगल्या क्वालिटीला काल पिंपळगावला 20 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळालेला आहे. त्यामुळे ही खरेदी वाढेल, पण त्याला थोडा वेळ लागेल. तर हे कधी होईल तर तो जो खराब क्वालिटीचा कांदा संपेल असं व्यापारी निर्यातदार सांगत आहेत. या 8-10 दिवसामध्ये बाजारभावात फरक पडू शकतो मेच्या दुसऱ्या आठवड्यात नंतर. आता हे दुसरं कारण झालं. आणि आता आपण विभागवार ट्रेंड बघूया की ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे. नाशिकचा ट्रेंड काय आहे. नाशिक विभाग अर्थातच कांद्याचं सर्वात मोठं मार्केट, कांद्याचं सर्वात मोठं हब, इथं साठवणुकीची कॅपॅसिटी पण मजबूत असते. देशामध्ये जेवढे काही कांद्याचे स्टोरेज आहे त्या सगळ्या स्टोरेज एका बाजूला आणि नाशिक जिल्ह्यातलं कांद्याचे स्टोरेज एका बाजूला किंवा चाळी एका बाजूला. आता यामध्ये सुरुवातीला मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील. दुसऱ्या पार्टमध्ये मेच्या अर्ध्या पार्टनंतर किंवा 15 मे नंतर दुसऱ्या आठवड्यानंतर हळूहळू सुधारणा होईल नाशिक जिल्हा. ठीक आहे. त्यामुळे नाशिकमध्ये चांगल्या क्वालिटीचा माल थांबवून विकण्याची संधी आहे. आता बांगलादेशबद्दलही काहींचे प्रश्न आहे की बांगलादेशचं काय होणार. मग आम्हाला तो गोल्टा जो असतो मीडियम क्वालिटीचा माल असतो तो चांगला क्वालिटीचा मीडियम क्वालिटीचा माल असेल म्हणजे मीडियम क्वालिटी किंवा गोल्टा हा टिकवण क्षमतेचा असेल आणि तो तुम्हाला थांबवता येत असेल तर थोडी वाट बघा. सध्या तरी बांगलादेशचा कांदा संपलेला नाही, त्यामुळे बांगलादेशामध्ये आता निर्यातीची लगेच शक्यता कमी आहे. ते पण तुम्ही लक्षात घ्या. या संदर्भात मी पुढचा व्हिडिओ करेन, वेळ थोडा कमी आहे, त्यातनं पुन्हा पुढचं सांगूया. आता पुणे नाशिक विभागामध्ये मी अहिल्यानगर आणि नाशिक असं सगळं घेतलंय. पुणे विभागात पुणे, सोलापूर आणि सातारा, कोल्हापूर या भागात एप्रिलमध्ये सर्वाधिक दबाव होता. याचं कारण जास्त आवक आणि गुणवत्ता कमी, एकूण मिश्र गुणवत्ता अशी होती. मे महिन्यात सुरुवातीला हा दबाव राहील, दुसऱ्या अर्ध्यात इथेही सुधारणा होईल, पण ती सुधारणा या ठिकाणी मर्यादित असेल. नाशिकला ज्या क्वालिटीनं ज्या पद्धतीने बाजारभाव वाढतील तसे बाजारभाव इथं कमी आहे. इथे थोडी विक्री करा, थोडा अर्धी विक्री करावी किंवा टप्प्याटप्प्यानं विक्री करावी असं ऐवजी थोडं विकत जावं. या सगळ्या याच्यातनं त्याचा फायदा होईल, हा उत्तम पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचा छत्रपती संभाजीनगर विभाग, मराठवाडा या भागात बाजारभाव अनिश्चित आहे. एप्रिल महिन्यात दबावात राहिला, अगदी 600 पर्यंत आला. गुणवत्तेचा फरक आहे म्हणून चांगल्या कांद्याला बाजारभाव मिळतो पण साधारण मालाला दबाव राहतो अशी स्थिती आहे. इथे लवकर विक्री करणं सुरक्षित आहे. मात्र चांगल्या क्वालिटीचा माल जो आहे तो थांबून ठेवा, पण बाकीचा तो विकून टाकलेला बरा. अहिल्यानगरचं नाशिक विभागात सांगितलं तरी पण आपण काय केलं आहे, अहिल्यानगरसाठी स्वतंत्र परत एक केलेलं आहे. अहिल्यानगरसाठी परत चांगली बातमी आहे. नाशिकसारखीच हा भाग नाशिकसारखाच आहे, पण इथे बाजाराला मजबूती थोडी कमी आहे. साठवणूक आणि गुणवत्ता जर चांगली असेल तर मेच्या शेवटी अहिल्यानगरमध्ये फायदा होईल. म्हणजे साधारण नाशिकमध्ये दुसऱ्या आठवड्यात जर भाव बदलले तर इथे तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे करेल. याची स्ट्रॅटेजी काय, तर इथे थोडा चांगल्या क्वालिटीचा थोडा होल्ड करा, थोडा सेल करा, ही स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. एकदम बाजारात माल सोडणं किंवा एकदम थांबून ठेवणं तुम्हाला नुकसानदायक आहे. एकूणच विचार करता नाशिक, अहिल्यानगर, पुणे या ठिकाणी किंवा जे मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा माल तुम्ही काही काळ थांबून ठेवू शकतात, पण
सोलापूरमध्ये अहिल्यानगरमध्ये मात्र तो पण थोडा थोडा विकायला हरकत नाही. सोलापूरमध्ये एप्रिलमध्ये बाजारभावाचा दबाव खूपच होता. इथे सप्लाय जरी तुम्हाला आवक रोजची आवक टाकत असते कमी दिसत असली तरी मागणीच्या तुलनेत तो जास्त होता. म्हणून मेमध्ये सुधारणा होईल आणि खूप मोठी उडी बाजारभाव घेईल अशी शक्यता नाही. इथं काय आहे की विक्री तुम्ही करत राहावी आणि अगदी थोडी साठवणूक करावी, हा तिथं पर्याय आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं साठवायचं की विकायचं परत एकदा निष्कर्ष सांगतो. आता ॲग्रोशिवार काय हे संदर्भासाठी तुम्ही हे वापरा. माल साठवायचा आहे, विकायचा आहे, हे संदर्भ आपण देत असतो. पण कांदा तुमचा आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला पैशांची गरज असेल तर आत्ता विकलेला केव्हाही चांगला. पण तुम्हाला थोडं थांबायचं असेल, काही खर्च असेल, तुमच्याकडे गोडाऊनच नसेल तर विका. साठवायची चांगली सोय असेल तर साठवून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टप्प्याटप्प्यानं जे शेतकरी विकतात, म्हणजे काय की आता चाळीत कांदा टाकला आणि डायरेक्ट दिवाळीला फोडला, नुकसान होतं. पण आता चाळीत कांदा आहे, कांद्याची चाळ आहे म्हणून लगेच 4-4, 6-6 महिने थांबून ठेवायचं असं नाही. तर तुम्हाला थोडंसं उन्हापासनं पावसापासनं संरक्षण मिळतं आणि एक महिन्याने एक ट्रॉली अशा पद्धतीनं जर विकला, समजा 1000 गोण्या आहेत तर 100-100, 150-150 गोणी या पद्धतीनं विकू शकता. हे तत्त्व आहे. मात्र कांदा विकायचा की ठेवायचा हे तुमच्यावर आहे. ॲग्रोशिवार कोणालाही काही सल्ला देत नाही, विका ठेवा. ही माहिती संदर्भ म्हणून वापरायची आहे, त्याचा डिस्क्लेमर इथे आहे. त्याची जबाबदारी ही तुमची राहील. आता चांगल्या दर्जाचा कांदा आहे तर ते मी सांगितलंच आहे, इथं मी लिहून ठेवलेले आहे मुद्दाम काही मुद्दे. साठवणूक सुविधा चांगली असेल तर कांदा होल्ड करा. मेच्या शेवटी भाव वधारू शकतात. आता 50% असं विकणं, 50% ठेवणं, 50% विकणं या पद्धतीनं सुरक्षित मार्ग आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ओलसर खराब कांदा, लहान कांदा हा माल जो टिकणार नाही तो तातडीनं विकून टाकणं केव्हाही श्रेयस्कर राहील. आता कोणते घटक सकारात्मक काय मे महिन्यामध्ये? नाफेडला खरेदीचा वेग, निर्यात विशेषतः गल्फ कंट्रीमध्ये, आखाती कंट्रीमध्ये आणि देशांमध्ये, आणि आवक कमी होणे, नंतर शेतीची कामं खरीपाची सुरू होतील, या सगळ्यांच्या याच्यातनं नंतर NCCFच्या खरेदीचं नोटिफिकेशन येईल. यातनं कांद्याच्या बाजारभावावर सकारात्मक वाढीचे परिणाम होतील. नकारात्मक बाजू काय आहे? म्हणजे मे महिना सगळ्यात चांगला जाईल आणि एकदम गोड होईल, पण नकारात्मक घडलं तर काय होईल? अचानक आवक वाढली तर काय करायचं? चला बाजारभाव सुधारले आणि सगळ्यांनी 1000-2000 ट्रॅक्टर एकाच बाजारात आणले तर काय करायचं? सरकारी निर्बंध सध्या शक्यता नाही आहेत त्या याच्यामध्ये. पण खराब साठवणूक असेल, खराब मालाची साठवणूक, आणि तो साठवणुकीत गेला तर तिथे मात्र अडचण येऊ शकते. आणि सरकारी खरेदी जर लांबली तर तसं होणार नाही, पण लांबली तर तो पण एक भाग आहे. या सगळ्या याच्यातनं शेवटचा निष्कर्ष सांगतो. मे महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात बाजार दबावात नंतर स्थिर राहतील आणि दुसऱ्या अर्ध्या भागात सुधारणा दिसेल. म्हणजे 15 मे नंतर हळूहळू वाढतील. त्यामुळे घाईत विकू पण नका, पूर्णपणे थांबू नका. कुठल्या जिल्ह्यात काय निर्णय घ्यायचा हे मी आधी सांगितलेलं आहे. आणि अगदी बारकाईनं निर्णय कसा घ्यायचा, बाजारभाव काय राहतील, सरासरी रेंज, हे जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघा. उगाच काहीतरी कमेंट करून किंवा तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगत नाही वगैरे असं करण्यापूर्वी एकदा जॉईनमध्ये ते व्हिडिओ काय ते बघा. आणि आत्तापर्यंतचा आपला जो आहे 95 ते 100% जो विश्लेषण करतो दर आठवड्याचं, ते खरं ठरलेलं आहे. कालचा व्हिडिओ तो तुम्ही जर बघितला तर तुम्हाला महिनाभर तो उपयोगाला येईल. जोडून राहा. समतोल निर्णय हाच यशाचा मार्ग आहे. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या, बुद्ध पौर्णिमेच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सुद्धा. धन्यवाद.